महाशिवरात्री अशा अत्यंत प्रभावी दिवशी आपल्या घरातील मुलांवरून, आपल्या घरावरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. दिवस खूप प्रभावी आहे आणि आपण म्हणतो बघा कधी कधी की माझ्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा माझ्या लेकराला कोणाची तरी नजर लागली असं आपल्याला कधी कधी वाटत असतं. तर बघा, जर तुमच्या घराला नजर लागली असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तर मुलांवरून सुद्धा, मुलं बघा कधी कधी खूप हट्टीपणा करतात, तापटपणा करतात. त्यांना काही सांगितलं की बरोबर त्याचं ते उलटं करत असतात. किंवा काही मुलं हुशार असतात पण ते एवढे चंचल असतात की एका जागी ते एक सेकंडसुद्धा शांत बसत नाही. घरातले मुलं किंवा घरातले इतर व्यक्ती सतत आजारी पडत असतात. असं काही जे आपण म्हणतो की नजर दोषाचे परिणाम झालेले असतील असं वाटत असेल तुम्हाला, तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला घरावरून, घरातील प्रत्येकावरून ओवाळून ही वस्तू टाकायची आहे. खूप प्रभावी हा दिवस आहे. बघा, या दिवसाचे अतिशय काही प्रभावी सेवा, त्यानंतर कुठले उपाय करता येतात याबद्दलची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ मी सध्या तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता आपल्याला महाशिवरात्रीला रुद्राभिषेक सुद्धा करायचा आहे. तुमच्याकडे महादेवांचं शिवलिंग आहे तर त्याच्यावर तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात. किंवा रुद्रयंत्र असेल तरी सुद्धा तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना त्या दिवशी किंवा तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर त्याच्यावर पण तशीच सेवा करायची आहे. रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही घ्या आणि ती सेवा करत जा. काही विशिष्ट असे दिवस असतात त्या दिवशी आपल्याला रुद्रयंत्रावर सेवा करून ते तीर्थ जर घरातल्यांनी प्यायलं तर बघा, जे तुमचे प्रॉब्लेम आहे, मुलांची हट्टी तापटपणा म्हणा किंवा नवरा व्यसनी आहे, याबद्दलच्या पण भरपूर कमेंट येतात की ताई माझे मिस्टर जे आहे खूप दारू पितात किंवा ते कमवत नाही, घरी बसलेले आहे. तर असे काही प्रॉब्लेम असतील ना की जे आपल्या प्रगतीच्या आड येतात, तर त्यांच्यासाठी जर तुम्ही ह्या रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते पाणी प्यायला दिलं तर मोठ्यात मोठी करणी बाधा, जी काही नकारात्मकता, ज्या काही वाईट गोष्टी आहे त्या दूर जातात आणि त्या माणसामध्ये खूप फरक पडतो. खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतात. याबद्दलचे सेपरेट 1-2 व्हिडिओसुद्धा आधीच आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. पण बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर ते स्थापित करा. रुद्रयंत्र नसेल तर ते सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात. या वस्तू तुम्हाला जवळपास कुठे मिळाल्या तिथून तुम्ही घेऊ शकतात किंवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून पण तुम्हाला मिळून जाईल. पारद शिवलिंग हे जास्त इफेक्टिव्ह असतं, त्यामुळे पारद शिवलिंग सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात. ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलाय त्या ताईंकडून मिळून जाईल. खूप महत्त्वाचा दिवस आहे. सेवा, रुद्राभिषेक या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे. जवळपास महादेवांचं मंदिर असेल तर तिथे नक्की जा. गर्दी असते, मान्य आहे, पण बघा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. आता महत्त्वाचं म्हणजे ताई माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप हट्टी आहे, ऐकत नाही, आणि अशा मुलांना आहे ना, किंवा आजकाल मुलांना मारून अजिबात काही समजत नाही. आपल्या वेळेसचा काळ वेगळा होता. आपण आपल्या आई वडिलांना घाबरायचो, आपल्या टीचर्सला घाबरायचो, आपल्याला त्यांचा एक धाक असायचा. पण आजकाल आहे ना, आपलेच या वागणुकीमुळे मुलं असं झालेत की आपण बघा, आजकाल टीचर लोकांना सुद्धा परमिशन नसते की मुलांना रागवायचं, मारायचं. आपल्या वेळेस छडीसुद्धा द्यायची, मारायची, पण आत्ता तसं नाही आहे. आणि त्यामुळे मुलं आहे ना, त्याचे सगळे वाईट परिणाम मुलांवर होत आहे. मुलांना कोणाचाही धाक नसतो, ते कोणालाही घरात घाबरत नाही, ना आई, ना वडील, ना टीचर्स, कोणालाही, शिक्षकांना ते काही घाबरत नाही. तर त्यामुळे अशा मुलांना मारलं तर त्याचे अजून वाईट परिणाम होतात. ते काहीतरी विक्षिप्त वागतात. काही मुलं बघा अगदी चंचल असतात, हुशार असतात पण ते चंचल असतात. त्यानंतर मुलांची आजकाल स्मरणशक्ती वाढवण्याची खूप गरज आहे, कारण त्यांचं वर्ल्ड जे आहे ते पूर्ण आता कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड झालेलं आहे. तर त्यामुळे मुलांनी अतिशय चंचल, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता. तर उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे. सगळ्यात पहिले सुतक असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही, कारण सुतकामध्ये आपण कुठलेही देवाची सेवा वगैरे असे काही उपाय करत नाही. मग घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर इतरांनी, घरातल्या म्हणजे बघा कोणी दुसरं आहे किंवा वडील सुद्धा असतात मुलांचे, त्यांनी सुद्धा केलं, पुरुषांनी तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी मिळते. ठीक आहे. तुम्हाला हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. देवारासमोर बसून अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर महादेवांना प्रार्थना करायची आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही करताय ती गोष्ट महादेवांना त्याबद्दल प्रार्थना करायची आहे, की मुलांसाठी किंवा घराला नजर लागली आहे, काही कुठल्या गोष्टीसाठी करताय. यासोबतच तुम्हाला शिवगायत्री मंत्र, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, हा शिवगायत्री मंत्र आहे. हा पण तुम्हाला म्हणायचा आहे. जमेल 1 वेळेस, जमेल 11 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर ती पिवळी मोहरी जी आहे ती हातामध्ये धरून मुलांना उभं करून तुम्हाला 7 वेळेस त्यांच्यावरून उतारा करायचा आहे. यावेळेस तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला तरी पण चालेल. म्हणजे जेव्हा
तुम्ही उतारा करता तेव्हा क्लॉकवाईज करायचा आहे. वरून खाली येताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आणि त्यानंतर ती पिवळी मोहरी तुम्हाला अशा ठिकाणी, कोणाला त्रास होणार नाही त्या ठिकाणी फेकायची आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळी पिवळी मोहरी तुम्हाला वापरायची आहे. त्यानंतर घरासाठी पण सेम असंच तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला उतारा करायचा आहे. आणि त्यानंतर ती पिवळी मोहरी टाकून द्यायची आहे. प्रत्येकासाठी सेपरेट पिवळी मोहरी घ्यायची आहे. एकच पिवळी मोहरी सगळ्यांसाठी वापरायची नाही. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला अगदी इझिली ही मोहरी मिळून जाते. ठीक आहे. आणि बघा, यासोबतच तुम्हाला अजून एक उपाय म्हणजे देवारासमोर तुम्हाला एक ग्लास पाणी, प्यायचं जे पाणी आहे ते भरून ठेवायचं आहे. त्या पाण्यावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. म्हणजे बघा, माझा मुलगा आता त्याची चिडचिड कमी झालेली आहे, तो अभ्यासात त्याचं सगळं लक्षात राहतं, अभ्यास केलेलं, म्हणजे त्या गोष्टी झालेल्या आहे असं पॉझिटिव्ह आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यानंतर महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करताय की ती गोष्ट साध्य लवकर होऊ द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. शिवगायत्री मंत्र एकदा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी झाकून देवारासमोरच तुम्हाला रात्रभर ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं आहे. यामुळे मुलं जे आहे ते एकपाठी बनतात, त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. यासोबतच मी जे तुम्हाला सेवा सांगितली होती की या दिवशी कुठल्या सेवा करण्याला महत्त्व आहे, त्यामध्ये आहे महामृत्युंजय मंत्र, कालभैरवाष्टक, शिवकवच स्तोत्र, शिवमहिमा स्तोत्र, त्यानंतर रामरक्षा. या गोष्टी तुम्हाला म्हणून, म्हणजे तुम्ही जेव्हा उजवा हात ग्लासवर ठेवाल तर त्यावेळेस ही जास्तीत जास्त जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ती सेवा कुठली आहे ती सगळी देण्याचा मी प्रयत्न करते. तर ही सेवा म्हणून रात्रभर ते पाणी तसंच ठेवून झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला मुलांना द्यायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे. आपण बघा म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर पाण्यामध्ये म्हणजे खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचाच आपल्याला फायदा करायचा आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे, त्यामुळे अत्यंत प्रभावी हे उपाय करून आपल्या जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला या दिवसाचा फायदा करून घ्यायचा आहे. तर बघा, महाशिवरात्रीच्या या महत्त्वाच्या दिवशी कुठले कुठले उपाय आपल्याला करायचे आहे, कसे करायचे आहे, याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.